मित्रांनो, आषाढी वारी म्हणलं की महाराष्ट्राचा एक आनंदोत्सवच. आणि ही आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक लोक 20 ते 25 लाख लोक पंढरपूरला निघत असतात. आणि ह्या निघाल्यानंतर त्या वारीत अनेक लागणाऱ्या सुखसुविधा सरकार तर देतच, परंतु केवळ एक भक्तिभाव म्हणून किंवा वारकऱ्यांची पाद्यपूजा म्हणून किंवा वारकऱ्यां आपल्या दारात जेवावं, वारकऱ्यांनी आपल्या दारात जेवावं, त्यांचे पानं आपल्या दारात, त्यांचं उष्ट पाणी आपल्या दारात पडावं, इतकी भावना लोकांची असते. आणि ही महाराष्ट्राची परंपरा आहे, पहिल्यापासून पिढ्यानपिढ्या आलेली. ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषामध्ये आणि टाळ मृदंगाच्या गजरामध्ये ही पालख्या एक ज्ञानोबांची आळंदीतून निघते, तुकाराम महाराजांची देहूतून निघते, ह्या मेन पालख्या प्रमुख. परंतु बाकीच्या पालख्यासुद्धा, छोट्या छोट्या पालख्या महाराष्ट्रातून अशा पंढरपूरच्या दिशेने निघत असतात. जसं काही पंढरपूर म्हणजे सागर आणि ह्या दोन मोठ्या पालख्या म्हणजे नद्या, आणि बाकीचे जसे ओढे नद्याला जाऊन मिळतात आणि नद्या एकत्र आल्यानंतर मोठा सागर निर्माण होतो, अशा पद्धतीनं पुन्हा पंढरपूरमध्ये एकादशीला जनसागर निर्माण होतो. परंतु ज्यावेळेस रस्त्यानं मजल दर मजल करीत वारकरी जात असतात, ऊन वारा पाऊस कशाची तमा न बाळगता हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघत असतात. आणि पंढरपूरच्या दिशेनं जात असताना त्यांना लागणाऱ्या सुखसोयी आपल्या ग्रामीण भागामध्ये ती माणसं त्या सुखसोयी त्यांना देत असतात. त्यांचं जेवण असेल, त्यांना झोपायची विश्रांतीची जागा असेल, आणि त्यांची अशी मनोभावी सेवा केली जाते. आणि ते सेवा करणारे आपल्या इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर 1चे कुंभार परिवार, ते विकास आप्पा कुंभार यांनी या ठिकाणी ते पहिले महसूल खात्यामध्ये त्यांनी एक मोठं अधिकारीपद होतं. त्याच्यानंतर ते सेवानिवृत्त झाले आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी डाळज नंबर 1चं सरपंच पदाची धुरा त्यांनी हातात घेतली. खरं तर त्यांच्या घरामध्ये, ह्या डाळज नंबर 1 गावाने 15 वर्ष सरपंचपद त्यांच्या घरामध्ये दिलं. खरं तर 15 वर्षामध्ये 3 टर्मला 3 वेळा एखाद्या घरामध्ये सरपंचपद मिळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. काहीतरी त्यांनी त्या गावासाठी करावं लागतं, त्या गावातल्या समाजासाठी करावं लागतं, सर्व स्तरातल्या लोकांसाठी एक चांगलं कार्य करावं लागतं. आणि ते केल्याशिवाय 3 टर्मला ते पद मिळत नाही. परंतु ह्या कुंभार परिवाराने 3 टर्मला एक चांगलं काम केलं. आणि हे काम करत असताना त्यांनी कुठं भेदभाव केला नाही, कुठं स्वार्थ बघितलं नाही. प्रसंगी त्यांनी त्यांच्या खिशातले पैसे सुद्धा खर्चलेत. आणि हे सारं काम करत असताना त्यांनी त्या गावाची प्रगतीसुद्धा केली. आणि नोकरी झाल्यानंतर सरपंचपद गावाची सेवा झाली. आधी सरकारमध्ये सेवा केली, त्याच्यानंतर सरपंच होऊन गावाची सेवा केली. आणि आता ते वारकऱ्यांची सुद्धा सेवा करायला मागं घेत नाहीत. स्वतः पदर खर्च करून, विशेष म्हणजे एखादी दिंडी किंवा 4-5 माणसं वारकरी जेवायला घालतो, काही माणसं एक दिंडी आखी जेवायला घालतात. परंतु हे कंटिन्यू 3 दिवस 3 दिंड्या त्यांच्याकडे जेवायला असतात. एका दिंडीमध्ये अंदाजे 500-600 माणसं असतात. अशा 3 दिंड्याचे एकूण 1,500-2,000 हजार लोकांना ते जेवायला घालतात. आणि मोठ्या उत्साहामध्ये कुठलीही त्यांना अडचण न येता, वारकऱ्यांना कुठलीही अडचण नाही आली पाहिजे याची त्यांनी पूर्ण दक्षता घेतलेली असते. नुसतं विकास आप्पा कुंभारच एकटे नाही, तर त्यांचा मुलगा त्यांच्याबरोबर अगदी हिरिरीनं त्यामध्ये भाग घेतो. एवढंच नाही, त्यांची सुनबाई सुद्धा त्यामध्ये हिरीने भाग घेते. एवढीच नाही तर आपण पाहताय चित्र, छोटीशी त्यांची नात बघा, तुळशी कशी डोक्यावर घेऊन उभा राहिली आहे बघा, छोटी रुक्मिणी जशी काय पाहायला मिळते आपल्याला. आणि त्यांच्या सुनबाई सुद्धा तिथं बघा अशा उत्साहामध्ये तिथं सेवा करतायत, पूजा करतायत. आणि आता ही दिंडी निघते अहिल्यानगर जिल्ह्यातून, पारनेर तालुक्यातून, नारायणपूर या गावावरून. आणि दिंडी आहे ही नारायण महाराजांची. आणि नारायण महाराज दिंडी चालक आहेत दत्तात्रय नाईक. हे दत्तात्रय नाईक अनेक वर्षापासून ही दिंडी पायी चालत आणतात. खरं तर दत्तात्रय नाईक यांचं सुद्धा आपण तसं कौतुकच करायला पाहिजे, कारण दत्तात्रय नाईक हे ती दिंडी पारनेर तालुक्यातून नारायणगाववरून पंढरपूरपर्यंत येत असतात. त्यामध्ये 500,000 माणसं असतात. आणि त्या 500,000 लोकांच्या, आणि विशेष म्हणजे वारीकडे जास्त वयस्कर माणसंच असतात. वयस्कर माणसांची देखभाल करणं, काळजी घेणं, आजकाल आपण पाहतोय घरामध्ये सुद्धा वयस्कर माणसांकडे दुर्लक्ष केलं जातं. परंतु हे दिंडी चालक
वयस्कर माणसांना अगदी त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यंत आणि पंढरपूरपासून पुन्हा माघारी नारायणपूरपर्यंत सुखरूप न्यायची एक मोठं शिवधनुष ते पेलत असतात. त्यांना मी विचारलं की बाबा हे तुम्ही कसं पेलता, तर म्हणजे पांडुरंगावरच आम्ही सारं सोपवतो, पांडुरंगाच्या कृपेनं सारं होतं. आणि हे सारं एवढ्या भावभक्तीने हे करत असताना विकास आप्पा कुंभार आणि त्यांची सून, हे बघा आता तिथं पाहताय आपण आप्पा नियोजन करतायत, त्यांच्या सूनबाई त्यांच्या परिवारातल्या महिला त्या विनेकऱ्याची पूजा करतायत. त्यांच्या चेहऱ्यावर बघा असा आनंद ओसंडून वाहतोय. आणि नुसतंच काम करणं किंवा नुसतंच एखादं कार्य हातात घेणं हे नुसतं महत्वाचं नाही, पण ते त्याचा कार्य पार पाडत असताना उल्हास किती आहे, आपल्या मनामध्ये त्याची आदरभाव किती आहे. बघा हे पाद्यपूजा चालू आहे आणि विकास कुंभार यांचा संपूर्ण कुंभार परिवार, मग त्यांचे विकास कुंभार यांचे बंधू असतील, त्यांची भाऊजय असेल, त्यांची सून असेल, मुलं असतील, त्यांचे पुतणे असतील, त्यांच्या भावांच्या सुना असतील, त्यांची छोटी छोटी नातवंड असतील, हे सारी त्या कार्यक्रमामध्ये ह्या दिंडीच्या पूजेमध्ये बघा सारी तल्लीन झालेली आहेत. आणि ते महिलांची, ज्या महिला तुळशी घेऊन डोक्यावर तुळशी घेऊन उभा आहेत, त्या महिलांचे सुद्धा तिथं पाद्यपूजन चालू आहे. आणि मोठ्या उत्साहामध्ये हे विकास आप्पा कुंभार यांचं एक मोठा परिवार यामध्ये मोठा सहभागी होतो. आणि परिवार पूर्ण सहभागी झाल्यामुळं ह्या गावामध्ये एक भक्तिमय वातावरण तयार होतं. आणि खरं तर भक्तिमय वातावरण तयार झाल्यानंतर त्या जागेचं एक पावित्र्य निर्माण होत असतं. ज्या ठिकाणी असं वारकरी किंवा देवाची पालखी ज्या ठिकाणी येते, ती ठिकाण एक मोठं पवित्र असतं. आणि त्याच्यानंतर एखाद्या जागेला किती बाद असू द्या, परंतु त्या ठिकाणी जर अशा देवाचे भक्त किंवा वारकरी किंवा माळकरी, टाळकरी किंवा देवाची पालखी तिथं येणं म्हणजे प्रत्यक्षात पांडुरंग आल्यासारखं असतं ते. आणि म्हणून त्या जागेचं पुन्हा पावित्र्य निर्माण होतं, ती जागा पवित्र होत असते. म्हणून आपण पहिल्यापासून सांगतो की वारकऱ्यांच्या पदस्पर्शाने किंवा पंढरपूरमध्ये गेलं तर पांडुरंगाच्या पदस्पर्शाने, महाराष्ट्राबद्दल बोलायचं म्हणत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आपण म्हणत असतो. तेव्हा एखाद्या गावामध्ये चांगलं कार्य करणारा एखादा माणूस जर तो होऊन गेला तर त्याच्या नावानं ती गाव ओळखलं जातं. आणि मग म्हटलं जातं त्या गावात एखादी भाषण करताना त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये. तसंच हे डाळंब गाव विकास आप्पा कुंभार यांच्या प्रयत्नातून, त्यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळातून आणि आता जे त्यांच्याकडं 3 दिंड्या जेवायला असतात, मुक्कामाला असतात, त्यांच्या विश्रांतीची सोय करतात, त्यांच्या जेवणाची सोय करतात, त्यांच्या राहण्याची सोय करतात, त्यांना लागणारी काही साऱ्या सुखसुविधा सोय करतात. एवढंच नाही तर अचानक कुणाला काय अडचण तर डॉक्टरची पण ते सुविधा करतात. म्हणजे ह्या साऱ्या गोष्टीमुळे त्या सुद्धा गावाला एक पावित्र्य निर्माण झालेलं आहे. आणि ही दिंडी ज्या ठिकाणी तिथून निघते त्याच्या वेळेस अगोदरच त्या दिंडी चालकाला यांचा एक नंबर येतो, कॉन्टॅक्ट होतो. आणि कॉन्टॅक्ट झाल्यानंतर ते इकडं विकास आप्पा कुंभार यांचा संपूर्ण परिवार, त्यांचे बंधू असतील, त्यांच्या भाऊजय असतील, त्यांचे सुनुष असतील, भावाच्या मुली असतील, त्यांच्या मुली असतील, नातवंड असतील, हे सर्व परिवार अगदी त्यांच्या त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो. आणि म्हणून हा संपूर्ण कार्यक्रम पार पाडतो. खरं तर एखादा मोठा कार्यक्रम पार पाडताना एकट्या दुकट्याचं काम होत नाही किंवा मुठभर लोकांचं हे काम नसतं. त्यामुळे सर्वांनीच ह्यामध्ये मोठ्या हिरिरीनं भाग घेतला तर एखादं कार्य चांगल्या पद्धतीनं पार पडत असतं. आणि हे कार्य पार पाडण्यासाठी गावातले सुद्धा त्यांच्याबरोबर असणारे काही त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे काही नागरिक, ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य, माजी सरपंच, माजी सदस्य, सोसायटीचे चेअरमन, सोसायटीचे सदस्य, माजी सदस्य, माजी सदस्य, सरपंच, सर्व या ठिकाणी इथं पूर्णपणे भाग घेतात. आणि त्यांचा ज्यावेळेस हा कार्यक्रम असतो किंवा इथं दिंडी येत असते त्यावेळेस दिंडीच्या स्वागतासाठी सर्वच लोक तिथं उपस्थित राहत असतात. आणि ही दिंडी अहिल्यानगर जिल्ह्यातून पारनेर तालुका म्हणजे पारनेर तालुक्यातून ही दिंडी निघत असते. आणि ते नारायण गाव म्हणून आहे, त्या नारायण गावातून ही दिंडी निघते. नारायण गावातून नारायण महाराजांची ही दिंडी निघते. आणि ते गावसुद्धा जसं मगाशी मी म्हणल्याप्रमाणे ते नारायण गाव हे सुद्धा त्या नारायण महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली एक पुण्यभूमी आहे. आणि त्या पुण्यभूमीतून ही माणसं, हे वारकरी एक पावित्र्य जपत आणि ज्ञानोबा तुकाराम महाराजांचा जयघोष करीत, संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरू संत तुकाराम यांचा जयघोष करीत आणि टाळ मृदंगाच्या
गजरामध्ये हे तिथून निघत असतात. आणि ज्या वेळेस त्यांचं इथं आल्यानंतर हलग्या आणि सनईच्या अगदी ढोल ताशांच्या गजरामध्ये इथं विकास आप्पा कुंभार त्यांचं स्वागत करतात. फटाक्यांची आतिषबाजी असते, म्हणजे मोठा उल्हास आणि मोठा जल्लोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि आपण पाहताय आता की इथं नारायण महाराजांच्या पालखीचं इथं पूजन चालू आहे आणि स्वतः विकास आप्पा कुंभार त्या गावचे डाळज नंबर 1 गावचे माजी सरपंच त्या देवाची पूजा करतायत. आणि त्यांच्याबरोबर असणारा त्यांचा परिवार, त्यांच्याबरोबर असणारी त्यांची मित्रमंडळी, त्यांच्याबरोबर असलेली त्यांच्या समवयस्क माणसं, त्या गावातले ज्येष्ठ नागरिक आणि त्याच गावातले त्यांचे कार्यकर्ते, ज्यावेळेस आप्पा सरपंच पदावर असताना ज्या लोकांनी त्यांच्याबरोबर त्यांची कार्याची धुरा सांभाळली, असे कार्यकर्तेही त्याबरोबर आहेत. ते नारायण महाराजांची पूजा करतायत, आपण पाहताय इथं व्हिडिओमध्ये. आणि नारायण महाराजांची पालखी आता त्यांच्या दारामध्ये उपस्थित झालेली आहे. तिथं पालखीचं आगमन झालेलं आहे आणि सर्वांची अगदी त्या नारायण महाराजांच्या दर्शनासाठी सर्वांची झुंबड उडालेली आहे, आपण पाहता व्हिडिओमध्ये. आणि अशाच पद्धतीनं ही एवढंच नाही तर अशाच पद्धतीनं गेल्या 23 वर्षापासून ही त्यांनी परंपरा जपलेली आहे. आणि इथून पुढे सुद्धा त्यांची कायम परंपरा राहील असं दिसतंय. कारण विकास आप्पा कुंभार यांनी जरी ही सुरू केलं असलं तरी त्यांचे वडील सुद्धा भाविक होते आणि त्याच्यानंतर आप्पांनी ती त्यांची परंपरा चालवायचं काम करतात. आणि आता त्यांचा जो परिवार आहे, त्यांच्या भावाची मुलं असतील, त्यांचा मुलगा असेल, त्यांची नातवंड असेल, ते सुद्धा यामध्ये एवढ्या जल्लोषात भाग घेतात, म्हणजे भविष्यात पुढे त्यांनी ही परंपरा चालू ठेवतील. आणि हे काम मनामध्ये सुचायला किंवा हे काम मनामध्ये रुचायला खरं तर एक चांगल्या संस्काराची गरज असते आणि पिढ्यानपिढ्या झालेल्या संस्काराची ती गरज असते. आणि ती संस्कार यांच्यावर झाले, त्याच्यामुळे आज ह्यांचा संपूर्ण परिवार या भक्तिमय वातावरणामध्ये आणि या दिंडीमध्ये सहभागी होतोय. आज आपण नेहमीच पाहतो समाजामध्ये की वातावरण खूप खराब झालेलं आहे, मग रोगराई असेल किंवा समाज बिघडलेला असेल. खरं तर समाज घडायचं एवढंच हेच ठिकाण राहिलंय अध्यात्म. आता ह्यामध्ये सुद्धा आपण म्हणतो हौशे गौशे नवशे ह्यात मिसळलेले आहेत. पण पांडुरंगाच्या दारामध्ये, पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या दारामध्ये कुठलाही भेदभाव नसतो, कुठलाही हलकाभारी नसतो, कुठलाही लिंगभेद नाही, कुठलाही मतभेद नाही आणि कुठलाही जातभेद नाही. ह्या सर्वांसाठी हा पांडुरंग सर्वांचा देव आहे. त्याच्यामुळं त्यात आपल्या आपल्या वृत्तीनं जे माणसांचा स्वभाव, ती माणसं त्या वारीमध्ये सहभागी होतात. तो त्यांचा परंतु काही माणसं त्यात सहभागी झाली, त्या वारीमध्ये घडतात सुद्धा. आणि वारीमध्ये घडली तर काही माणसं कितीतरी असा आपला अनुभव येतो की बऱ्याच ठिकाणी काही लोक काही चुकतात, काही चुकीचं खातात, चुकीचं वागतात, परंतु अचानक असं वारीच्या संपर्कात आली, एखाद्या महाराजाच्या संपर्कात आली तर ती माणसं घडलेत, अशी उदाहरणं आपण बघतो. आणि ही माणसं घडण्यासाठी त्या गावात असं दिंडीचं आगमन झालं पाहिजे, त्या गावामध्ये दिंडीचा मुक्काम असला पाहिजे. आणि त्या दिंडीचा मुक्काम असल्यानंतर एक वातावरण तयार होतं. त्या दिंडीच्या मुक्कामी त्या वारकऱ्यांमध्ये त्या गावातली तरुण पोरं, महिला वर्ग अगदी मोकळ्या आनंदाने सहभागी होतो. आणि आनंदाने सहभागी झाल्यानंतर ते त्यात विलीन झाल्यानंतर, तल्लीन झाल्यानंतर त्यांना सुद्धा एक वेगळी अनुभूती येते. आणि वेगळी अनुभूती आल्यानंतर त्यांनाही काही एखादे 100तल्या 10 जणांना सुद्धा वाटतं आपण माळ घातली पाहिजे, आपण सुद्धा ग्रंथ वाचन केलं पाहिजे, आपल्यावर सुद्धा हे संस्कार झाले पाहिजेत असं वाटतं. हे काम या गावात विकास आप्पा कुंभार यांनी हे काम घडून आणलंय. आपण पाहताय आता त्यांचे मित्र आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्याबरोबर गावात काम करताना खांद्याला खांदा लावून काम करणारे त्यांची आपण पाहतोय, त्यांचे पुतणे आहेत, त्यांचे सहकारी आहेत, त्यांचे मित्र आहेत, कार्यकर्ते आहेत. आणि आपण हे पाहतोय बघा, आपण सर्वांना असं जवळ घेतलेलं आहे. आता या ठिकाणी आरती होते आणि आरती सुरू आहे. नारायण महाराजांच्या आरतीला सुरुवात होते. त्यांची चिरंजीव आणि त्यांची स्नुषा यांच्या हस्ते ती आरती होते.
नारायणगावात मावळ्यावाडी पंचक्रोशी आयोजित भव्य पायदळी सोहळा दुपारच्या पायी सगळ्यांनी टिचून जेवण गेलेत का? उपाशी नव्हतं ना कोणी? हा, मग जय म्हणत जायचं मोठ्याने. जिरत जय म्हटलं की विठ्ठल विठ्ठल मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते किंवा संत पुढे येण्याची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काही मोडोनिया नाना मते देती सिद्धांत सौरसू तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरि समचरण सरोजम सांद्रनीलांबुधाभं जगन्निहित पानी मंडलम मंडनाना तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमः
पांडुरंगा गुरु प्रथम मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाराम. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. यावर करी संताचा, यावर करी संताचा. दशरथ शंकर कुंभार यांच्या स्मरणार्थ संपूर्ण कुंभार परिवार गावचं सरपंच पद त्यांच्याकडे आणि त्यांच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी आपला पालखीचा रथ आणि या ठिकाणी पायदिंडी सोहळा विसावला. त्यांचे मत भाग्य आहे. अनेक दिंड्या त्यांच्या या ठिकाणी वस्तीला येत असतात, आश्रय घेत असतात. दादा हो, महाराष्ट्रभर पैसे लय लोकांकडे घड्या, इतके पैसे लोकांकडे दत्त शेठ की आपल्या गाडीमध्ये एक यादी आहे. मला भाऊला तुम्हाला दोघांना माहिती, पक्का भाऊला माहिती, 69 लोकांची पारनेर तालुक्यातली अशी यादी आहे माझ्याकडं की लोक म्हणायचे ही व्यक्ती आहे ना गेल्याच्या नंतर 7 पिढ्या बसून खातील. त्यातले 2च उदाहरणं सांगतो. पारनेरच्या चौकात जगदाळे बाबा व्यक्ती मरण पावल्या, त्यांना उचलायला गाडी सुद्धा 5 तासाच्या नंतर आली. ही परिस्थिती त्या ठिकाणी झाली. माझा मुद्दा असा आहे, पैसे भरपूर लोकांकडे पण त्यांचा तो पैसा चोरीला जाईल, दवाखान्यात खर्च होईल, इतर कुठेही त्या ठिकाणी खर्च होईल, पण अशी संत पंगत त्या ठिकाणी घालण्याकरता कुंभार परिवाराचं भाग्य आहे की आजचा पायदिंडी सोहळा त्यांच्या प्रांगणामध्ये येऊन विसावला. का तर भाग्यवंता घरी भजन पूजन किंवा भजन कीर्तन आणि त्याची वाटप आहे रघुनंदन. हे अंगामध्ये मुरण्याकरता आपला परमार्थ उच्च क्वालिटीचा असावा लागतो. तो या कुंभार परिवाराचा आहे आणि महाराष्ट्रातील सगळ्या वारकऱ्याच्या वतीने दादा तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. कुंभार परिवाराला थोडेसे पुढे चलतो. विठ्ठल जीवन तुम्ही सामाजिक जगा, जीवन राजकीय जगा, जीवन धार्मिक जगा, वेळ माझ्याकडे कमी आहे आणि तुम्ही सगळे शिकलेले लोक आहे. अर्ध्या तासाच्या मालिकेमध्ये तुम्हाला सासू कळते, सून कळते, तुम्हाला मुलगा कळतो, सगळं कळतंय. म्हणजे तुम्ही सगळे कसे आहेत, म्हणजे बऱ्यापैकी शिकलेले आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पटपट पटपट कळेल. ऐका, जीवन सामाजिक जगा, जीवन धार्मिक जगा, जीवन राजकीय जगा. जीवनामध्ये 3 मुद्दे, एक आहे संत, 2 आहे भगवंत आणि 3 आहे तुम्ही आपण सर्वसामान्य जीव. झाले मुद्दे क्लिअर? एक आहे संत, 2 आहे भगवंत, 3 आहे तुम्ही आपण सर्वसामान्य जीव. प्रत्येकाची घटिका वेगवेगळी आहे. तुम्हाला मला जन्माला यावंच लागतं, राहावंच लागतं, जावंच. म्हणजे कीर्तन संपलं आमच्या बरोबर पुढे पंढरपूर नाही. आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पडेगा. आयुष्य संपल्याच्या नंतर तुम्हाला मला जावं लागतं. विश्वमौली ज्ञानोबरायांनी 725 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीची गोवी खर्च केली. मौली बोलतात, आगादेहाची आगावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजया जिया परी. तुम्हाला मला जन्माला यावंच लागतं. इच्छा राहण्याची असल्याच्या नंतर सुद्धा जावंच. एक मुद्दा क्लिअर झाला. या दुसऱ्या मुद्द्यावरती संत स्वतःहून जन्माला येतात. प्रमाणाची यादी वाचतो मी तुमच्या समोर. जगाच्या कल्याणा संतांच्या देह कष्टविती, झाडू संतांचे मार्ग आडराणी, उजळा वया आलो वाटा खरा खोटा. ते संत स्वतःहून जन्माला येतात आणि देवाला बाकी आणावं लागतं. संतांचं प्रमाणे आणलेला रूपा बळे करोनी खळे हरिदासी. तो हरीच्या दासांनी त्या ठिकाणी त्याला आणला. मग आता मुद्दा पटेल तुम्हाला मला यावंच लागतं, राहावंच लागतं, जावंच लागतं. संत स्वतःहून येतात, देवाला बाकी आणावं लागतं. मग महाराज पटलं बरं आम्हाला. मग जाण्याची घटिका कशी? ऐका आता बारकाईनं. आज कॅलेंडरला तारीख किती हो? 15 तारीख, बरोबर ना? 15/7/2026. कॅलेंडरला आजची तिथीच आहे दादा. पण आज जर एखादे संत गेले होती काय होती? बोला ना पटकन, काय होती? पुण्यतिथी. का आज संतांनी काय ठेवला? देह ठेवला, म्हणून ती काय झाली?
म्हणजे संत ज्या तिथीला जातात त्या तिथीला पुण्यवान बनवतात. देव ज्या तिथीला येतो त्या तिथीला आनंद देतो म्हणून त्याची साजरी केली जाते जयंती. संत जातात त्या तिथीला पुण्यवान बनवतात म्हणून साजरी केली जाते. कधीतरी प्रश्न पडतो का नाही तुमचं आणि माझं काय? आपलं काय? आपण येता नाही विठ्ठल घेऊन येतो, जाता नाही सुतक देऊन जातो आणि शायनिंग मधल्यामध्ये मारतो. माणूस म्हणतो आपला गावात हात नाही धरीत कोणी. मी विनोदानं म्हणत असो तो हात धरला बी असता लोकांनी, पण तू त्या लायकीचा पाय होता ना. नाही कळलं तुम्हाला का? आपली शायनिंग मधल्यामध्ये असते. संतांची जयंती त्या ठिकाणी, देवाची जयंती, संताची पुण्यतिथी, तुमचं माझं घातल्या जातं त्याला म्हणायचं वर्ष श्राद्ध विधी सोहळा. विठ्ठल विठ्ठल. तीन मुद्दे क्लिअर झाले का त्या ठिकाणी अभंगामध्ये प्रवेश आणि अभंग कळत असतोय. मग मला सांगायचा मुद्दा असा आहे, सांगावं कुणी कुणाला आणि ऐकावं कुणी कुणाचं. कारण आता सांगणारे झालेत नाईक महाराज. थोडस बोलता यायला लागलं का 4-4 वर्षाची टाबड तशी कीर्तन करायला चालू झाले आणि ते समोर बसलेले 80 वर्षाच्या बाबाला सांगतात, बरं का बाबा, हा संसार म्हणजे असा असा असतोय. म्हणजे कधी साधना माहित नाही, कधी संतांच्या संगतीत राहायचं माहित नाही, कधी तप कशाला म्हणतात ते माहित नाही, कधी त्या ठिकाणी अनुष्ठान माहित नाही. आणि 80 वर्षाच्या बाबाला 4-4 वर्षाची टाबड सांगतात संसार म्हणजे असा असा असतोय. त्याच्या पुढे बसलेला बाबा म्हणतो, भाऊ 6 लेकरं मला, 10-12 नातू झाली मला, आणि तू मला सांग आता संसार कसा कसा असतो. नाही कळत मला. तू का म्हणे अंगे व्हावे ते आपण आणि तरीच महिमान.